अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली। आरोपी विशाल गवळीला या प्रकरणी शेगावातनं अटक करण्यात आली आणि आता सलून दुकानातून या नराधमाला ताब्यात घेतानाचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय। कल्याणमधल्या आरोपीला शेगावातनं अटक करण्यात आली तेव्हा कसा नाट्यमय घडामोडी घडल्या त्याची ही दृश्य आपण पाहतोय। याच सलूनमध्ये हा आरोपी स्वतःची दाढी काढत होता। आपण दाढी काढली तर कोणालाच ओळखू येणार नाही, मात्र कायद्याचे हात किती लांब असतात हे यातून स्पष्ट होताना दिसतंय। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी संजय जाधव सध्या संपर्कात आहेत। संजय, हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्याचं दिसतंय, काय घडलं नेमकं? कल्याण हत्या प्रकरणामध्ये जो विशाल गवळी आरोपी हा होता, हा शेगावमध्ये इथे त्याच्या तिसऱ्या पत्नीकडे राहत होता आणि त्यांनी जी हत्या केल्यानंतर स्वतःचा वेश बदलण्याचा प्रयत्न केला आणि ते एका कटिंग सलून दुकानामध्ये जाऊन त्यांनी दाढी काढण्याचा प्रयत्न करत होता। त्याच वेळेस पोलिसांनी सायबर क्राईमच्या माध्यमातून ते टेक्निकच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला आणि शेगाव पोलिसांनी त्याला त्या सलून दुकानातून अटक केली आहे आणि त्याची सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आरोपी विशाल गवळीला शेगावातनं अटक करण्यात आली। सलून दुकानातनं अटक करतानाचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती लागलाय। कल्याणमधल्या आरोपीला शेगावातनं अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। शेगावमधल्या एका सलूनमध्ये हा आरोपी दाढी करत होता।